तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र रंगपंचमी खेळण्यासाठी घरातले सगळेजण आलेले असतात. तर ती अनामिका पण आलेली असती, कारण तिला सावलीच्या दुधामध्ये ते पावडर मिक्स करायला भैरवीने सांगितलेलं असतं. तिला तिचा प्लॅन सक्सेस करायचा असतो म्हणून तीही देखील आलेली असते. इकडे भैरवी पण आलेली असते. सगळेजण रंगपंचमीसाठी रंग खेळायला आलेले असतात. तर जगन्नाथजीही देखील तिथे येता, अलका पण येते. तर जगन्नाथजी एक पिशवी घेऊन सावलीकडे येता. तर सावलीला जगन्नाथजी म्हणू लागता, हे बघ सावली बाळा, ही पिशवी घे आणि तुझ्याकडे ठेव. मी जसं जसं सांगतोय ना तसं तसं तू करायचं आहे. तर सावली म्हणते, अहो जगन्नाथजी, ही पिशवी माझ्याकडे का देताय तुम्ही? तर जगन्नाथजी म्हणू लागता, हे बघ सावली बाळा, याच्यामध्ये ना तो प्रसाद आहे, याच्यामध्ये ना सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर सावली विचार करू लागते आणि म्हणू लागते, अहो जगन्नाथजी, मला कळालं नाही हा प्रसाद कशाचा आहे. तर जगन्नाथजी म्हणू लागता, खरंच बरं का, माझी मुलगी ना खूप भोळी आहे. आता त्यावेळी जगन्नाथजी सांगू लागता, अरे सावली बाळा, आपल्याला ना त्या भैरवीचे सगळे रंग उधळवायचे आहे ना, म्हणून मी याच्यामध्ये ना या प्रसादामध्ये व्यवस्थित भांग मिक्स केलेला आहे. आणि आता त्या भैरवीला जर हा प्रसाद दिला ना, तर मग बघ तिची सगळी ना मस्ती जिरून जाईल आणि लगेच ती तुमचं घर सोडून तिच्या घरी परत जाईल. तर सावली म्हणू लागते, जगन्नाथजी, पण आता भैरवीजींना हा प्रसाद नेमकं द्यायचा कसा? आता त्यांना तर मी जर दिला ना, त्यांना तर माझ्यावर विश्वासच बसणार नाही. आता त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो, सावली बाळा, एका मिनिटासाठी तुझं पण खरंच आहे. आता भैरवीला हा प्रसाद द्यायचा आहे, पण मग द्यायचा आहे कसा? तिला मात्र हा प्रसाद दुधामध्येच मिक्स करून द्यावं लागेल. तर आता जगन्नाथजी म्हणू लागता, सावली बाळा, आपल्याला ना अशी व्यक्ती शोधावी लागेल की भैरवीजीचा ना अंधाळा विश्वास त्या व्यक्तीवर आहे. तर मग आता सावली म्हणते की जगन्नाथजी, अशी व्यक्ती कोण असेल बरं? त्या भैरवी त्यांच्यावर अंधाळा विश्वास ठेवल म्हणून ती पहिलीची इतकी चलाक बाई आहे आणि ती कोणावर कशाला विश्वास ठेवल? जगन्नाथजी म्हणू लागता, नाही सावली बाळा, अशी एखादी तरी व्यक्ती असते की आपण तिच्यावर अंधाळा विश्वास ठेवू शकतो. तर त्यावेळी आता जगन्नाथ म्हणू लागतो की हे काम ना आपलं फक्त ताराच करू शकते, तारालाच हे सगळं तू सांगायचं आहे. तर त्यावेळी सावली हो म्हणते. दुसरीकडे त्रिलोत्तमा आणि भैरवी सोबतच मस्त व्हाईट कलरच्या साड्या घालून आलेल्या असतात कलर खेळण्यासाठी. दोघीजणी गप्पा मारत असतात. तेवढ्याच वेळामध्ये तारा येतील, म्हणू लागते, हे घे मॉम, मी तुझ्यासाठीनं दूध आणलं आहे. तर भैरवीला वाटत असतं, चला माझी मुलगी ना छान झाली आहे, माझी तिला ना काळजी वाटत आहे म्हणून ती माझ्यासाठी दूध घेऊन आली आहे. तर ताराच्या हातातून भैरवी ते दूध घेते आणि पिऊ लागते. पण त्रिलोत्तमाला काहीतरी गोंधळ वाटतो. त्रिलोत्तमा बोलत तर काही नाही, पण तिच्या लक्षात येतं. आणि तेवढ्या वेळामध्ये जगन्नाथजी इकडं खूप खुश होऊन जातात. ते म्हणू लागतात की बँडवाल्याला वाजवा रे, आता आता खरी मज्जा येणार आहे. तर भैरवी मात्र ते दूध पिता पिता डायरेक्टली नाचू लागते. तर दुसरीकडे अनामिकाला ते सावलीच्या दुधामध्ये भैरवीने पावडर मिक्स करायला सांगितलेलं असतं. अनामिका तेच पावडर मिक्स करत असते. तिला मिक्स देखील करू वाटत नाही, पण आता त्या भैरवीने सांगितलेलं तसं असतं म्हणून तिला ते करावं लागतं. तर अनामिकाला सावलीचा स्वभाव खूप आवडलेला असतो म्हणून तिला ते काम करूही वाटत नसतं. दुसरीकडे ते बँडवाले वाजवत असताना भैरवी इतकी नाचू लागते, डायरेक्टली तिच्या अंगात आल्यासारखं, तिला वेडं लागल्यासारखं ती करत असते. सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहता. तर जगन्नाथला तर खूप हसू येतं. आता या बाईची चांगलीच मस्ती जिरेल आणि मग ही तिच्या घरी परत जाईल. माझ्या मुलीला टेन्शनच राहणार नाही. जगन्नाथजी हे सगळं सावलीसाठीच तर करत असता. सावली देखील बघू लागते. तारा तर म्हणू लागते, ही मॉम ना आता खरंच वेडी झाली आहे. पहिले तर घरामध्ये राहत होती, आता तर ती पागलच झाली वाटते. तर त्रिलोत्तमा देखील तिच्याकडेच बघत राहते. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.